तर वरती जी डिझाइन दिसतीये ती पाहायला जेवढी सुंदर आहे, बनवायला तेवढीच सोपी आहे. तर चला बनवूया. तर सगळ्यात पहिलं आपण एक बेसलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हाफ सर्कल काढायचं. त्या हाफ सर्कल खाली एक छोटा यू काढायचा आहे, जे आपले बेबी एलिफंट्स असतील. त्यानंतर अजून एक बॉर्डर काढून त्याला आपल्याला फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर अजून एक 2 लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि ज्याची जी बॉटम लाईन असेल, त्याला आपल्याला स्केल अप डिझाइन म्हणजेच बंपटी बम्पवाली डिझाइन काढून घ्यायची आहे. त्यानंतर 1 फिंगर स्पेस सोडून आपल्याला अजून एक बेस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जशी मी व्हिडिओमध्ये काढली आहे आणि त्याच्यावरती जे स्केल अप पॅटर्न आहे तिथे आपल्याला उलटा यू काढून घ्यायचा आहे आणि खालून देखील आपल्याला बॉटम लाईनला सरळ यू काढून घ्यायचा आहे. पण वरच्या यूच्या सेंटरला आपल्याला खालचा यूचा पॉइंट आला पाहिजे आणि त्याच पद्धतीने खालच्या यूच्या सेंटरला वरच्या यूचा पॉइंट आला पाहिजे. त्यानंतर अजून एक लाईन ड्रॉ करून आपल्याला मध्ये जी स्पेस उरतीये ती आपल्याला फिल करून थिक डार्क लाईन काढायची आहे. तशाच पद्धतीने वरती स्केल अप आणि वरचा यू त्याच्यामध्ये जी पण लाईन स्पेस उरतीये ती आपल्याला फिल करून घ्यायची आहे, जशी मी व्हिडिओमध्ये केली आहे. एलिफंट्समध्ये आपल्याला रेक्टँगल्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि वरून देखील आपल्याला एलिफंटला थिक बॉर्डर द्यायची आहे, जशी मी व्हिडिओमध्ये काढली आहे. ते झाल्यावरती जी आपण रेक्टँगल्स काढलेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला स्पेस फिल करून घेऊन आपल्याला बेबी एलिफंट्सला आईस द्यायचे. अशा पद्धतीने आपली बेबी एलिफंटची बॉर्डर पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला जर अशा नवीन-नवीन ट्युटोरियल्स शिकायचे असतील, तर मला फॉलो करा.